नमस्कार. जय श्रीराम. आपण जो डाळिंब बागामध्ये जो आपला प्लॉट वगैरे म्हणजे बराच प्लॉट वगैरे यांचे काय असतं, झाडाची मर रोग होते डाळिंब वगैरे झाडाचा. कारण की काय असतं, बहुतेक ठिकाणचा प्रॉब्लेम काय आहे त्यांचा, एक प्रॉब्लेम मातीमधले दोष. कारण की मातीमध्ये जे आपण रासायनिक वापरून आपली जमीन पुरी नापीक करून टाकली आणि शेतकरी बांधवांना काय वाटलं, वातावरणाचा दोष आहे, कुठल्याही प्रकारचा वातावरणाचा दोष नाही. 2 नंबर दुसरा काय प्रॉब्लेम आहे, पाणी. जे पाणी आहे आपलं आता जमिनीमध्ये, जे आपण डाळिंब बागासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी वगैरे देतोय, त्या पाणी वगैरेमध्ये काय होतं, शारपट पाणी येऊन राहिलं. म्हणजे आता प्रत्येक घरामध्ये तुम्ही बघा, जसं ॲक्वा वगैरे, म्हणजे आपण जे पिण्याच्या पाणीमध्ये प्रत्येक घरोघरमध्ये काय आहे, ॲक्वा वगैरे, ॲक्वा बसवलेलं आहे, वॉटर फिल्टर म्हणजे आपण जे म्हणतो, त्यांच्यामध्ये एवढं क्षारयुक्त पाणी येऊन राहिलं. मग आपल्याला पाणी डांजू शकतं, मग झाडाला का बरं पाणी डांजू शकत नाही? झाड पण याचे नैसर्गिक आहे, नैसर्गिक पुरुषी म्हणतो नॅचरल, ते पण झाडाच्या याच्यामध्ये झाडाला पण पाणी डांजू शकतं, आपल्याला पाणी डांजू शकतं झाडाला पण. ते दुसरी गोष्ट. आणि बऱ्याच ठिकाणी जे डाळिंबचा बाग आहेत, म्हणजे त्याचं मर रोग, म्हणजे हा मर रोग तुमच्या जमिनीमध्ये जे आपलं खाली जो प्रॉब्लेम तयार होतो, म्हणजे क्षारयुक्त जमीन, आणि म्हणजे जे आपले रासायनिक याच्यामध्ये जे हे होतं, जमीन ते खडखड झालेली आहे, म्हणजे झाडाची मुळी जात नाही, आणि जे गाठी वगैरे ते तयार होतात त्याच्यामध्ये झाडाची मर रोग होते. आणि त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला म्हणजे काय, सर्वात मोठी समस्या काय आपल्या डाळिंब बागासाठी कुठल्याही पिकाला, जे आपली जमिनीचं आहे सेंद्रिय कर्ब 0.5 म्हणजे 6 याच्यामध्ये म्हणजे माती सुपीक करा, तुमचा आपोआप प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मर रोग होणार नाही, ते होणार नाही. आणि बराच शेतकरी बांधवांचा जे तेल्या वगैरे होतो बागामध्ये त्याच्यामध्ये, कारण की जमिनीमध्ये उष्णता तयार झाल्यामुळे बागामध्ये कुठल्याही प्रकारच्या बागामध्ये तेल्याचं प्रमाण दिसूनच राहील. आता बरं म्हणजे ज्याच्यामध्ये जे नेमॅटोड्स प्रमाण, जे गाठी वगैरे वाढणे, संपूर्ण याच्यामध्ये नॅचरल याच्यामुळे होत. जी आपली जमीन आहे शेतकरी बांधव, आपली जमिनीमध्ये जेवढी क्षमता आहे मातीमध्ये मेन गोष्ट काय आहे, कुठल्याही प्रकार पहिले, आता बराच म्हणजे 7-8 वर्षापासून जे तेल्याचं प्रमाण वाढले, बऱ्याच शेतकरी बांधवांच्या तेल्या आटप्यात येणे, बागान उपटणारे. मी ज्या ठिकाणी गेलो होतो, एका ठिकाणी, कारण की पुरा बागामध्ये जो तेल्या होता, कारण ते तेल्याचं प्रमाण त्यांनी काय त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. कारण ते काय म्हणतात, तेले आमच्याकडे जमीन तुमची मातीमध्ये दोष राहिला असता, तुमच्या बागामध्ये तेल्याचं प्रमाण येऊ शकतं, तेल्या पण होऊ शकतो, आणि तेल्या वाढू शकतो तुमच्या बागामध्ये. तेल्याचं प्रमाण आता बहुतेक ठिकाणी, आणि मोर रोग, तेल्या रोग, खैड्या हे भरपूर ठिकाणी आपण देतो. आणि शेतकरी नावेला देणारा. जय श्रीराम.